मीनाक्षी, मी खूप विचार केला आणि मला असं जाणवलं की आपण तेजस आणि सोहाचं लग्न लावून द्यायला हवं. अभि अहो पण नाही, मला माहिती आहे तुला सोहाची खूप काळजी वाटते, पण हे बघ मीनाक्षी, त्यांच्या संसारात जर काही प्रॉब्लेम झाले तर आपण आहोत ना. आता याच गुरुजींशी बोलून घेईल आणि त्यांच्याकडनं काही तारखा घे. त्यातली आपल्याला जी योग्य तारीख वाटेल त्या तारखेला आपण लग्न लावून देऊ. नाही म्हणजे तुम्ही विचार करूनच हा निर्णय घेतला असेल. पण मी काय म्हणते, तेजसला सांगण्याआधी आपण एकदा सोहाशी बोलून घ्यायला हवं. बरोबर बोलतीयस तू. मला सोहाशी बोलायलाच हवं. मी बोलेन तिच्याशी. तू पटकन तयार हो, मी जरा फ्रेश होऊन घेतो. चॅलेंजची भाषा नेहमी तू करतोस. मी तुला चॅलेंज देते. खरा पुरुष असशील ना तर सोहाशी लग्न करून दाखवशील. आधी मी दिलेलं चॅलेंज पूर्ण करून दाखव. त्यानंतर तुझ्या हिमतीवरून तुझी काय किंमत आहे हे मी ठरवणार. डॉक्टरांनी काय सांगितलं लक्षात आहे ना? आता अजिबात कामाला हात लावायचा नाही. घ्या पाणी घ्या. हां, मग काय म्हणाले डॉक्टर? काय नाही, चेकअप केलं आणि काही टेस्ट केल्या. सोनोग्राफीची डेट दिली आहे, त्या दिवशी जाऊन सोनोग्राफी करायची. पथ्य पाणी सांगितलं असेल ना? जास्तीत जास्त काळजी घ्यायला सांगितली आहे आणि खाण्यापिण्याची काही पथ्य आहेत आणि जितका जमेल तितका आराम करायचा आहे. तिच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत आता सगळी जबाबदारी मी घेणार आहे. मीनाक्षी, उद्यापासून जे मी सांगेन ते खायचं आणि मी सांगितलं की मुकाट्याने आराम करायचा. या बाबतीत मला कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही. हे बघ, रिटायर्ड असले ना तरी मी प्रिन्सिपल होते हे विसरू नकोस. हा, तुझ्यावर ओरडायला मी कमी करणार नाही. काय ग, काय झालं? आई, मला एक उपास तर करावाच लागणार आहे. आता कसला उपास? यावर्षी माझी पहिली वटपौर्णिमा आहे. अगं असू दे ना, मग त्याच्यासाठी उपवास धरायला पाहिजे असं थोडंच आहे. तुला जी काही पूजा करायची आहे ना ती तू जरूर कर, त्या बाबतीत मी काही नाही म्हणणार. पण या अशा अवस्थेत उपवास धरायला माझी परवानगी नाही. आता तुझ्यावर दुसरी जबाबदारी वाढणार आहे. हो, नाही, आई जे म्हणते ते बरोबर आहे. अभि अहो पण सॉरी, या बाबतीत तू अजिबात हट्ट धरू नकोस. आता तुम्हाला दोघांनाही सांगते, बाळ घरात येणं ही जशी आनंदाची गोष्ट आहे तशीच जबाबदारीची पण आहे. अभि, आता तुझ्या मीटिंग्स जरा कमी कर. आता तुला जास्तीत जास्त वेळ मीनाक्षीला देता यायला हवा. तिला काय हवं काय नको हे आधी तुला पाहायला हवं. हो आई, तू अजिबात काळजी करू नकोस. मी आता सतत हिच्या सोबतच असणार आहे. असं समज की तुझ्या सुनबाईंकडनं माझ्याबद्दल एकही तक्रार येणार नाही तुझ्याकडे. वट सावित्री, पोराची काळजी घ्या.
तेजस, ए हाय स्वीट हार्ट. मी आता तुझाच विचार करत होतो. काय विचार करत होतास? हाच विचार करत होतो की म्हणजे एकाच घरात राहून आपण एकमेकांना वेळ देऊ शकत नाही आहोत. नॉट गुड ना. सोहा, मला एक सांग, माझ्या ज्या फिलिंग्स आहेत तुझ्या बाबतीत तुझ्याही तशाच आहेत ना? हो, ऑफकोर्स. म्हणजे मलाही वाटतं की तुला एकट्यात येऊन भेटावं, तुझ्याशी खूप बोलावं. बरं तू डोर का ओपन ठेवलाय? ते बंद केलं तर आपल्याला कोण डिस्टर्ब करणार नाही. नाही, राहू दे ना. राहू दे, नाही येणार कोणी डिस्टर्ब करायला. बरं ऐक ना, मला ना तुझ्याशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं होतं. बोल की. असंही याच्या पुढे आयुष्यभर तूच बोलणार आहेस आणि मी ऐकणार आहे. अगं सोहा, काहीतरी बोलायचं होतं ना तुला? बोलायचं म्हणजे विचारायचं होतं. आई बाबा कसे आहेत तुझे? छान, मजेत. ऍक्च्युली मला ना त्यांच्याशी खूप बोलावंसं वाटत होतं. आता कॉलवर अवेलेबल असतील ना ते? म्हणजे अजून तिथे रात्र झाली नाहीये ना? करेक्ट आहेस, बरोबर बोलतेस तू. पण प्लीज आपण कॉल करूया त्यांना. म्हणजे आपण दोघं बोललो तर ते खुश होतील ना? बरोबर बोलतेस तू, ते खुश होतील खूप. तर आता दुसऱ्या कटकटी काय कमी आहेत का? हिची खरखरता अजून सुरू झाली. करतोयस ना कॉल त्यांना? सॉरी यार सोहा, तुला सांगायचंच विसरलो. थोड्या वेळापूर्वीच त्यांच्याशी माझं बोलणं झालंय. हवं तर ना, हा बघ, मी तुला रेकॉर्ड दाखवतो. नाही नको, इट्स ओके. अगं ते आत्ता ना एका फ्रेंडच्या पार्टीला गेलेले आहेत आणि तिथं कसं असतं, पार्टीजला मीटिंग्सला गेल्यानंतर कोणी डिस्टर्ब केलेलं त्यांना आवडत नाही. आपण एक काम करूयात ना, मी त्यांना उद्या फोन लावतो, मग तू बोल त्यांच्याशी. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण कसं आहे ना तेजस, तुला ना नेहमी सगळं विसरण्याची सवय. तू आत्ता एक बोलशील आणि उद्या विसरून जाशील. सो मी काय म्हणते, तू मला त्यांचा नंबर देऊन ठेव ना. मी त्यांना मेसेज करते आणि त्यांना जी सोयीची वेळ असेल त्या अकॉर्डिंगली फोन करून बोलून घेते. मला कधीपासून विसरण्याची सवय आहे? काही असो तुझं. आपण एक काम करूयात, आपण उद्या बोलूयात. आणि तसंही माझ्या घरच्यांचा नंबर तुझ्याकडे असणं आता मला धोकादायक आहे ना. म्हणजे अगं तू माझी कंप्लेंट करशील ना त्यांच्याकडे. अगं असं का बघतीयस? मस्करी करतोय मी. मग तू देतोस ना नंबर? सोहा, मी म्हंटल तुला आपण उद्या बोलूयात. विश्वास नाहीये का तुझा? आहे ना, आहे विश्वास. बरं तेजस, मग निघते आता मी. का ग एवढ्यात निघालीस? हो, ऍक्च्युली मैत्रिणीकडनं नोट्स आणल्यात ना, त्या रिटर्न करायच्या आधी कॉपी करून घ्यायच्या आहे. ठीक आहे, बाय. बाय. आज समजा काय प्रकार चाललाय. आजच तिला आपल्या आई बापाची लय आठवण यायला लागली. लय प्रेम होत चाललं होतं आज. अगं तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे बघण्यासाठी म्हणत होतं दार लाव. आपल्याला काय इंटरेस्ट नाही. काय चाललंय काय नाही त्याचा छडा लावा विक्रमराज शिर्के.
लय गोड दिसते. झालं बोलून निघ. निघ. आज तरी नवऱ्याला काय बोलू नको. नवरा कोणाचा नवरा रे? हे बघ, आपल्यात कुठलंही नातं राहिलेलं नाहीये विक्रम. बायको तुझं गिन्यान काय मातीत गेलंय का ग? म्हणजे तुझं कौतुक केलं तरी बी चिडते, हा? भांडलो तरी बी चिडते, हा? कसं करावं या पत्नीवर आता माणसानं? माणूस कोण तू? अरे स्वतःलाच विचार, तू काय असते? तुझी तुलाच उत्तरं मिळतील. प्रिन्सिपल तुझी सासू आहे ग. स्वतःला काय प्रोफेसर बिफेसर समजायला लागली काय तू? काल तुझ्या आपल्या लेक्चर देत बसती. आपल्याला माहिती ना तुझं ध्येय काय. त्या सावत्याला दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून चाललंय तुझं हे सगळं. नात्यामध्ये भावना असतात विक्रम, ध्येय नाही. असो, तुला काय कळणार आहेत भावना? हं. भावना भावनेच्या गोष्टी तू करते. अगं एवढा प्रेम करणारा पहिला नवरा जिवंत असताना दुसरं लग्न करते. भावना म्हणा, हरकत नाही. आपल्याला भावना नाही म्हणते. भावना फक्त या मला नसते. हा विक्रम राजे शिर्के यम. तुला असं वाटलं असेल की आपण एवढं करून बी आपला नवरा काहीच कस करत नाही. कारण आपण आजची वाट बघत होतो. नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून धागा गोंधळते ना. याच धाग्याने तुझ्या खानदानातल्या समध्या नात्यांना पास देणार आहे. नुसतं मारून नाही टाकणार, त्यांचे बारीक 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 तुकडे करणार. मग ते बारीक झालेले तुकडे आहेत ना, तुला ओळखायला बी येणार नाही. मग बस ओळखत कुठला तुकडा कोणाचा आहे. मग घालशील परत यामाकडे साध. तुला माहितीच आहे यम कोण आहे. बरं ऐकू, ऐक ये. चला आवर लवकर, बाहेर वाट बघतो. हा चल ये लवकर. ऐक ना, परत एकदा सांगू का, लय गोड दिसते. यायचं म्हणतोस ना तू? ठीक आहे, मी पण तयार आहे. आजची वटपौर्णिमा तुझ्या कायम लक्षात राहील विक्रम राजे शिर्के. आई, अहो तुम्ही सगळी तयारी करून ठेवलीत. मला सांगायचं ना, मी केली असती. डॉक्टरांनी काय सांगितलंय? दगदग करायची नाही ना.
म्हणून मी तयारी करून ठेवली. आई, काय झालंय? तुमच्या डोळ्यात का पाणी आलंय? काही नाही ग, पाणी बिणी काही नाही, तुला उगीच वाटतंय. आई, आज हे असते तर मी सुद्धा तुझ्याबरोबर वडाची पूजा करायला आली असते का? आई, मी तुमचं दुःख समजू शकतेय, पण हळूहळू तुम्हाला सावरायला हवं. या दुःखातून बाहेर पडायला हवं. मी पण प्रयत्न करते ग, पण हे गेल्यानंतरची आज पहिली वटपौर्णिमा आहे ना. बरं, जाऊ दे तू विषय. हे बघ, तू एकदा सगळं बघून घे. माझ्याकडनं काही गडबडीत तू नको वाकूस. सगळं व्यवस्थित आहे. झाली का तयारी? हो, झाली वंच. आणि अभि कुठे आहे? दादा काय मॉर्निंग वॉकला गेला असणार. नाही अगं, ते सकाळीच एका क्लायंट बरोबर मीटिंगसाठी गेले. अरे देवा, म्हणजे तो काही आता लवकर येत नाही. पण ठीक आहे, मी जाईन एकटी. छे छे, अगं असं कसं? तुला या अवस्थेमध्ये आम्ही एकटीला पाठवणार नाही. मी जाईन सोबत तिच्या. हां, मग तुम्ही दोघी जणी सांभाळून जा आणि सांभाळून परत या. हं? हो. मी पण आवरून घेते आणि बँकेत जाऊन येते. माझ्या पेन्शनच्या कामासाठी बँकेत बोलवले. ठीक आहे. मी काल तेजसकडे त्याच्या आईबाबांचा नंबर मागितला. मग दिला का त्यांनी? नाही, तुझं त्यांच्याशी नंतर बोलणं करून देतो, आत्ता बिझी असतील ते, असं म्हणून विषय टाळला त्यांनी. सोहा, त्यांची सध्याची परिस्थिती बघता मला नाही वाटत ते लगेच तयार होतील. पण तरीही तू प्रयत्न सोडू नकोस हं? हे बघ, आपल्याला जर त्यांच्या आईवडिलांशी बोलता आलं तर त्यांना इथे बोलावून घेता येईल. आणि त्यांना इथे बोलावणं खूप गरजेचं आहे ग. मी काय म्हणते पटतंय ना तुम्हाला? ठीक आहे, तुम्ही दोघी जणी जाऊन या. हं? आणि हो, पाया पडताना जास्त खाली वाकू नकोस. येतो. सोहा, अगं तेजस आपल्या मागे मागे येत आहेत. हो ग, अगं पण हा बायकांचा सण आहे ना, ते काय येत आहेत? मला वाटतं आपल्या काळजीपोटी येत असेल. और त्याला इंडियन सण बघायची आवड आहे ना, म्हणून येत असेल तो. तसं असेल. अगं सोहा, बरं झालं भेटलीस. कधीपासून तुझ्या फोनची वाट बघत होते. हो, माहितीये. तुम्ही कॉल करत होतात ना मला. तुमच्या मुलीला मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे ना? हो हो, हां, बोलूया आपण. माझ्याकडे आहे आत्ता वेळ. बर. सोहा, मी होऊ का पुढे? तू ये मग. हो चालेल, मी येते. बायको लय गाई गाई चालली ग. टेन्शन घेतलं काय? कसलं टेन्शन? आपण जो काय धमाका करणार आहे त्याच्याबद्दल विचारतोय. बोल की, काय बोलतोय? हा,
आपल्याला कळतच नाही. तू आपल्याकडे बघून नाही बोली ना की तू आपल्याला घाबरती का तू स्वतः घाबरती. ऐक की मी काय म्हणतो, बरं मी काय म्हणतो बायको, आता लवकर ये, आला की तुला धमका देतो, पटकन ये, वाट बघतो. जा 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 लवकर जा जा. बायको, तुझी पहिली वटपौर्णिमा तुला आयुष्यभर लक्षात राहील. बघच तू आता.